इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। सोलापुरातील फौजा चौडी पोलीस ठाणे हद्दीतील 2 सराईत गुन्हेगार आदित्य शैलेंद्र माने वय 23 राहणार न्यू थोबडेमळा देगाव रोड आणि समर्थ प्रवीण कांबळे वय 24 राहणार औसेबस्ती आमराई यांना गुन्हेगारी कारवाया थांबवण्यासाठी MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे। पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी आदित्य माने विरुद्ध 13 ऑक्टोबर रोजी आणि समर्थ कांबळे विरुद्ध 15 ऑक्टोबर रोजी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दोघांना येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले। आदित्य शैलेंद्र माने शहरात दहशत माजवणारा सराईत होता। काही वर्षांपासून शहरात सातत्याने घातक शस्त्रांसह तो फिरत असून इच्छापूर्वक दुखापत करणे, मारामारी करणे, जबरी चोरी, खंडणी, दगडफेक, धमकी देणे असे गंभीर गुन्हे तो साथीदारांच्या मदतीने करत होता। त्याच्या विरोधात 5 गंभीर गुन्हे नोंद असून नागरिकांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली होती। सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या त्याच्या कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी यापूर्वी 2021 मध्ये कलम 110 इ.ग. फौजदारी प्रक्रिया संहिता 2022 मध्ये कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2023 मध्ये MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती, तरीही त्याने गुन्हेगारी सवय सोडली नाही। समर्थ कांबळे यानेही शहरात दहशत माजवत घातक शस्त्रांसह गंभीर दुखापत करणे, खंडणी, चोरी, दगडफेक यांसारखे गुन्हे केले होते। दोन्ही गुन्हेगारांविरुद्ध MPDA कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी घेतला। या कारवाईत डॉक्टर अश्विनी पाटील उपायुक्त गुन्हे, विजय कबाडे उपायुक्त परिमंडळ, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, प्रताप पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, महादेव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजा चावडी तसेच गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुकाराम घाडगे, विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी सहभाग घेतला। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धडाकेबाज कामगिरी, सार्वजनिक सुव्यवस्था महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोलापुरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अवैध व्यवसाय करणारे सराईत गुंड, समाजविघातक घटक यांची यादी तयार करण्यात आली आहे। 2025 मध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MPDA अंतर्गत अशाच कारवाया सुरू राहतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले। आज अखेर सोलापूर पोलीस आयुक्तालयातर्फे एकूण 20 आरोपींना सार्वजनिक सुव्यवस्था बाधित केल्याबद्दल MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे। सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये जे गंभीर गुन्ह्यामधले आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती काही गुन्हे केल्यानंतर आपण उचित प्रतिबंधक कारवाई किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन त्यांच्यावरती घेत असतो, परंतु तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नाही आणि त्यानंतर जर काही असे त्यांनी गुन्हे केले तर त्यांच्यावरती MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडून आदेश प्राप्त होतो आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो। याच पद्धतीने फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी नामे आदित्य शैलेंद्र माने याच्यावरती एकूण आतापर्यंत 5 गुन्हे दाखल आहेत आणि या 5 पैकी 4 गुन्ह्यांमध्ये आपण उचित प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर देखील त्यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला नाही, त्याच्यावरती MPDA अन्वये आपण माननीय सोलापूर पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशान्वये त्याच्यावरती कारवाई केली आहे। त्याचप्रमाणे दुसरा आरोपी आहे समर्थ प्रवीण कांबळे, याच्यावरती देखील यापूर्वी 3 गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या गुन्ह्यामध्ये आपण कारवाई केली, परंतु त्याच्या वर्तनात कुठली सुधारणा न झाल्यामुळं त्याच्यावर परत आपण एक गुन्हा घडल्यामुळं त्याच्यावर देखील MPDA अन्वये कारवाई केली। या दोन्ही आरोपींना माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या अधिकृत आदेशान्वये या 2 आरोपींना आपण स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्यांना स्थानबद्ध करून येरवडा जेल या ठिकाणी विविध कायदेशीर कारवाईमध्ये त्यांना त्या ठिकाणी जमा केलेला आहे। सर, या दोघांचे नेमके गुन्हे कोणत्या स्वरूपाचे? या दोघांचे गुन्हे आहेत की लोकांना जबरी दुखापत करणे, त्याप्रमाणे धाकट दबाशा दाखवणे, त्यामध्ये खंडणीसारखे गुन्हे असतील किंवा काही घातक शस्त्राने मारहाण करणे आणि कॉमन पब्लिक किंवा आम जनतेमध्ये दहशत पसरवणे अशा पद्धतीचे गुन्हे करतात, त्यामुळे आपण याच्यावरती ही कारवाई केलेली आहे। दोघेही युवक दिसतात सर अगोदर कारवाई? हो, मी जसं यापूर्वी सांगितलं, यापूर्वी उचित आपण प्रतिबंधक कारवाई केलेली आहे, तरी देखील यांनी कारवाई त्यांचे गुन्हे केल्यामुळे ही पुढची कारवाई आपण त्यांच्यावरती केलेली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशाने आणि लेखी आदेशामुळे तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ C. कबाडे साहेब, माननीय पोलीस उपायुक्त क्राईम
श्री डॉक्टर अश्विनी पाटील मॅडम आणि ACP राजन माने क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईमचे API घाडगे आणि टीमने केलेले आहे. तसेच यापुढे देखील असे कोणी आरोपी या पद्धतीने गुन्हे करणार असतील तर त्यांच्यावरती याच पद्धतीने कारवाई केली जाईल.